नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बदाम मिल्कशेकची हेल्दी रेसिपी करत आहोत. त्यासाठी दूध घेतलेलं आहे आणि बदाम रात्रभर भिजू घातले होते. सकाळी साली वगैरे काढून घेतल्यात त्या. 20 बदाम आहेत आणि काजू 10 घेतलेले आहेत. ते सुद्धा भिजू घातलेले आहेत. काजू बदामचे छोटे छोटे काप करून घेतलेत आणि चवीप्रमाणे साखर घेतली. प्रथम आपण हे दूध गरम करूया. गॅस मंदच ठेवायचा. केशरच्या काड्या टाकतोय आपण त्याच्यामध्ये. आपलं दूध गरम होतंय तोपर्यंत आपण काजू बदामची पेस्ट तयार करून घेऊ. थोडंसं दूध टाकून थोडंसं दूध टाकते. एवढा झालेला आहे. आता आपलं दूध पण छानसं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता काजू बदामचे तुकडे टाकूया थोडे, आणि थोडे सजावटीसाठी ठेवतोय आपण. आणि आपण जे काजू बदामची पेस्ट तयार केली ते सुद्धा टाकतोय त्याच्यामध्ये. व्यवस्थित फिरवून घ्यायचं. मंद गॅसवरच करा. त्याच्यातलंच 2 चमचे दूध घेते मी कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी. तर 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतोय. गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या याच्या. आता टाकून घेऊ आपण दुधामध्ये. हे दूध पण छान साठलेलं आहे आपलं. ते सर्व मिक्स करून घेऊ. चवीप्रमाणे साखर टाकतोय. घट्ट असं झालेलं आहे. आता साईडला काढून घेऊ. थंड झाल्यावर ते अजून घट्ट होतं, त्यामुळे साईडला काढूया. छान झालेलं आहे. आता एका ग्लासामध्ये ओतून घेऊ. मी 2 ग्लास तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये टाकून घेते. त्याच्यावर काजू बदामचे तुकडे सुद्धा टाकतोय आपण. तुम्हाला जर त्रुटी फुटी टाकायचे असेल तर टाकू शकता. आता हे थंड करायला फ्रीजमध्ये ठेवू. तयार झाली आपली रेसिपी. माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय सगळ्यांना. पण थंड करा हे.